नमस्कार सगळ्यांना. सह्याद्री समाज आणि प्राऊड ह्या दोन्ही शब्द तुम्हाला कदाचित नसतात, तर थोडक्यात मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो. मी तर गायकवाड साहेबांबरोबर बोलत होतो मगाशी. तर प्राऊड ही एक सामाजिक अर्थनीती आहे किंवा सोशो इकॉनॉमिक थिअरी म्हणायला हरकत नाही. आत्तापर्यंत आपल्याकडे दोन प्रकारच्या इकॉनॉमिक थिअरी झाल्या, एक कॅपिटलिझम आणि दुसरी कम्युनिझम. तर त्याचे प्रत्येकाचे काही प्लस पॉईंट्स होते. थिअरी वाईज चांगली असेल, प्रॅक्टिकली थोडंसं प्रॉब्लेम असेल. कम्युनिझम जवळजवळ संपुष्टात आलेली आहे आणि कॅपिटलिझमचे आपण ड्रॉबॅक्स बघतो. त्याच्यावरती थोडं शॉर्टमध्ये मी सांगतो. एक स्टोरी होती की प्रोफेसरने कम्युनिझम क्लासमध्ये एक शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्यावर मग डिस्कशन झाले. स्टुडंट्सने त्याचं ॲप्रिसिएशन करायला सुरुवात केली. ते म्हणाले की थिअरी चांगली होती, प्रॅक्टिसमध्ये बरेचसे डिफेक्ट्स होते. तर ते प्रोफेसरने मग ते कट केलं त्यावेळेस आणि म्हणाले की आपण ह्याच्यावरती नंतर डिस्कशन करूया. त्याने एक सरप्राईज टेस्ट केली त्यावेळेस. त्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, रिझल्ट जेव्हा डिक्लेअर करायचे होते तेव्हा 50 मुलं जी होती त्या सगळ्यांचे मिळून मार्क्स ॲव्हरेज केले आणि सगळ्यांना सेम मार्क्स देऊन टाकले. तर झाले 65%, 70% ॲव्हरेज साधारण सगळ्यांना पडले मुलांना. पुढच्या आठवड्यात त्याने तोच प्रयोग केला. मुलं गोंधळली. तिसऱ्या आठवड्यात मुलांना अंदाज आला की काय होणार आहे. तर मुलांनी आपल्या अंदाजाप्रमाणे जे अभ्यास करणारी मुलं होती ते म्हणाले जर सगळ्यांना तसंच मिळणार असेल तर मी का म्हणून अभ्यास करावा. जो अभ्यास करणारा नव्हता तो म्हणाला नाहीतरी ॲव्हरेजमध्ये मी पुढे जातच आहे तर मी का म्हणून अभ्यास करावा. तर असं करून 1.5 महिन्यानंतर बघितलं तर सगळीच मुलं फेल झाली. का तर इथे कॉम्पिटिशन अशी राहिलीच नाही, हेल्दी कॉम्पिटिशन नव्हती. आणि हा एक प्रॅक्टिकल डिफेक्ट होता त्याच्यातला की तुम्हाला लाईफमध्ये कॉम्पिटिशन पाहिजे, हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे, त्याशिवाय तुमची प्रगती नाही होणार. दुसरीकडे तुम्ही जर कॅपिटलिझम बघितलं तर तो फ्री कॉम्पिटिशन आहे, फ्री मार्केट इकॉनॉमी आहे. तर आपण जर एक छोटंसं उदाहरण घेतलं तर पुणे शहर आहे, तर पुणे शहराची जेवढी काही भौतिक संपदा आहे किंवा आपण एक दुसरं छोटंसं उदाहरण घेऊया की एक मिठाई जर आणली इकडे समजा 1 किलो आणि आपण जर सगळ्यांनी वाटून घेतली तर एक ठराविक समजा आपल्याला मिळेल. आणखीन लोक वाढली तर तीच मिठाई जी आहे ही आपल्याला थोडी कमी प्रमाणात मिळेल. पण आता इथे जर आपण सुंदर एखादं किशोर कुमारचं गाणं लावलं तर आपण सगळे त्याचा स्वाद तेवढाच घेऊ शकतो. आणखीन 50 माणसं जरी आली तर त्याचा स्वाद कमी होणार नाही, वेगळाच मिळेल. तर आपल्या प्रत्येक मनुष्याच्या किंवा मानव समाजाच्या 3 आयाम आहेत, भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक. तर ह्या तिन्ही आयामांचं प्रपोर्शनेट जर एक्सप्लॉयटेशन केलं आणि युटिलिटी त्याचं जर व्हॅल्यू वाढवली तर प्रत्येक माणसाला आपल्या गरजेपुरता आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मानसिक विकास, आध्यात्मिक विकासासाठी संसाधनं व्यवस्थित मिळू शकते. तर आज कसं होत आहे की आपल्या ज्या काही इच्छा असतात, आता मी समजा नोकरी करतो किंवा माझा एक व्यवसाय आहे, त्याच्या व्यतिरिक्त मला आवडतं की शिवाजी महाराजांचे किल्ले आपण बघावे वेगवेगळे. नंतर एक फळबाग असेल माझी गावामध्ये तर तिकडे थोडासा वेळ द्यावा. पण ह्या सगळ्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही आणि आपण जमा करत जातो, वेळ मिळत नाही आपल्याला आणि शेवटी आपलं आयुष्य संपतं. तर ह्या सगळ्या ज्या काही डिफेक्ट्स आहेत ह्या काढून टाकण्यासाठी म्हणून श्री प्रभात रंजन सरकारने प्राऊड किंवा प्रोग्रेसिव्ह युटिलायझेशन थिअरी ही एक सोशो इकॉनॉमिक फिलॉसॉफी दिली. तर ती जशी आपल्याकडे पूर्वीची व्यवस्था होती सूत्र रूपामध्ये, न्याय संहिता घ्या किंवा इतर ज्या संहिता दिलेल्या आहेत तशी त्यांनी 16 सूत्रांमध्ये त्याचे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत, तत्व दिलेले सगळे. तर त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल गोष्टी ज्या असतात किंवा फिजिकल संसाधनं जी असतात, भौतिक संसाधनं जी असतात, हिचे एक्सप्लॉयटेशन कसं करायचं आणि त्याचा व्यवहार कसा करायचा. म्हणजे उदाहरणार्थ की एखादी जर इंडस्ट्री चालत असेल तर त्याच्यामध्ये वॉचमन पासून चेअरमन पर्यंतचा अगदी भरपूर मोलाचा वाटा असतो त्याच्या ग्रोथमध्ये. पण त्याप्रमाणे तशा प्रकारचं त्याला मोबदला मिळतो का प्रत्येक माणसाला, तर नाही मिळत. अगदी खालच्या स्तराच्या माणसाला धड जगण्यापुरतंही मिळत नाही
आणि वरच्या स्तराचा जो माणूस असतो त्याला भरपूर काही मिळत असतं. पण जर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह जर प्रत्येकाचं रेम्युनरेशन जर ठरवलं तर त्याच्यामध्ये खालच्यालाही आपले जे 5 मूलभूत गरजा असतात, प्रभात रंजन सरकार यांनी आयडेंटिफाय करून दिल्या आणि आता सुद्धा गव्हर्नमेंट एक लिव्हिंग वेजेस म्हणून कन्सेप्ट आणते. त्यांनी हे 55-60च्या मध्ये 1955-60च्या मध्ये त्यांनी ह्या गोष्टी आयडेंटिफाय करून दिल्या की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षा आणि चिकित्सा या 5 मूलभूत गरजा ज्या आहेत त्या प्रत्येक माणसाच्या पुरवल्या गेल्या पाहिजेत आणि ते त्याने स्वकमाईने मिळवता यावं अशी व्यवस्था असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून प्राऊड ही फिलॉसॉफी त्यांनी दिली आणि त्या प्राऊड ह्या फिलॉसॉफीच्या अंतर्गत त्यांनी त्या संकल्पनेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भारतातल्या भूखंडांना समाज ह्या कन्सेप्टमध्ये त्यांनी विभागले.